नमस्कार सर्वांना, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वराज्य दुर्गा भटकन चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत पिंपळाच्या गावात. जे पिंपळाच्या गावामध्ये एक गडी किंवा दुर्गा आपण बोलू शकतो, तो त्याला भेट देण्यासाठी. तर हे गाव म्हटलं तर आपला डोंबिवलीच्या पलीकडे, म्हणजे आपली उल्हासनगर डोंबिवलीवरनं जे आपण उल्हासनगर क्रॉस करतो, ते क्रॉस करून वेल्हे गावातून आपण पिंपळासला येऊ शकतो किंवा भिवंडी साईडने पण पिंपळासला येऊ शकतो. ह्या गाडाचा वापर उल्हास नदीवरील व्यापार व भिवंडीतील व्यापार करण्यासाठी वापरण्यात येता यायचा. जे पोर्तुगीजांनी काही किल्ले बांधले भिवंडी शहराच्या आसपास, त्यातला त्या गाडाचा वापर करण्यात येते किंवा इथे त्यांनी एक बांधलेला. तर इथं कसं आहे तर तुम्हाला माहितीच असेल, समजलं असेल. तर चला बघूया आपल्याला गड कोणत्या परिस्थितीत बघायला भेटतो आता. चला, आपण येतो मानकुली ब्रिजवरनं. आलो की हे आई दुर्गा सदन समोर दिसतं आणि बरोबर याच्या समोरून आपल्याला या साईडनी वरती जायचं आहे आणि उजव्या बाजूला घर आहे. त्या घराच्या बाजूनी गडावर जायला रस्ता आहे. त्या घराच्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला एक मंदिर दिसतं, कप्रबा देव म्हणून देवाचं मंदिर. त्याच्याच बाजूने आपल्याला अशी पायवाट आहे, जी थोडी चढाई आहे. जास्त नाही 5 मिनटात आपण गडाच्या माथ्यावर पोचतो, जे बघण्यासाठी आहे. तर आज आपल्यावर आलेत माझेच परिचयातलं मित्र अनिकेत चाळके. हा बघा अनिकेत, कसं वाटतं आज माझ्यावर गड फिरण्यासाठी? मस्त वाटतं. हा माझ्यासोबत पहिल्यांदा आलेला आहे इथे. 2-3 मिनटं चढाई केल्याच्या नंतर आपण गडाच्या माथ्यावर येतो. माथ्यावर आलं थोडंसं आपल्याला हा परिसर बघायला भेटतो. हा बघा, इथं स्वच्छता केलेली आहे थोडीफार तरी, आणि बाकीचे पानाचे पाचोळा जमा झालेला आहे. इथे बसण्यासाठी व्यवस्थासुद्धा आहे. हे बघा, असे टेबल ठेवलेले आहेत. आणि कृपया करून विनंती आहे सर्वांचे, गडप्रेमी येतात किंवा अदर कोणतेही माणसं येतात, कोणत्याही गडावरून आपल्याला प्लास्टिकचं आपण घेऊन जातो, पाण्याची बॉटल वगैरे, तर कृपया करून गडावर असा ठिकाणी फेकू नका, जेणेकरून तिथं कचरा जमा होईल. ही सर्वांना विनंती आहे. तर चला आपण पहिला ज्या परिसराचा गड आहे तो बघूया. तर हे याच्यामध्ये मूर्त्या ठेवल्यात गड देवताच्या. चला बघूया. आता आतमध्ये आल्यावर पहिलं आपण पिंपळास कोटचे अवशेष आहेत, जे बघण्यासारखे दिसत आहेत. जे पहिल्या त्या काळात दुमजली होतं, जसं त्यात पडीक होत आलेले आहेत, जे वरती झाड वगैरे आलेत. त्या काळातले हे नक्षीकाम. आणि इथे ह्या गडावर आपल्याला सोलार लाईट बसवून आलेली आहे समोर. आपण इथं आल्यावर हे गोलाकार जागा आहे, नेडे त्या समोर ठेवलेले आहेत. आणि ह्या मूर्त्या, इथं महाराजांची एक मूर्ती आहे समोर, हे बघा. आणि हा दुसरा दरवाजा, ह्या कोटाचा दुसरा दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही. आणि वरती जे खाणे दिसतात तुम्हाला ह्याच्यावरती, ते दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी, म्हणजे याच्यावरच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जे वाशी ठेवायचे, ते ठेवण्याची जागा आहे. आपल्या ह्या गडावर महाराजांचे गुण याचं फलक लावलेलं आहे, जो आपण आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. कल्पकता ह्या गुणाचे स्मरण करा.
गडावर असे 2 दगड दिसलेत आपल्याला, जे विस्कळीत झालेले आहेत. ही वास्तू नक्की काय आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. एक हित्त आहे बरोबर गडाच्या दरवाजासमोर आहे, आणि दुसरी म्हणजे ही एक आहे. याचा वापर कशासाठी करायचा आपल्याला सांगता येत नाही आहे. ही पहा, जर कोणाला माहिती असेल तर नक्कीच आवर्जून आम्हाला सांगावे. त्या मागच्या बाजूस बघितल्यावर आपल्याला गडाचा पाठच्या बाजूची जागा दिसते, जी बघा अशी चौकोनरित्या आखलेली आहे आणि पडीक झालेली बघा अशी ती. इथून वरी भिंतीला कशी चीर गेली मध्ये, ज्यानुसार ती पडण्याच्या अवस्थेत आहे, ती कधीही ढासळू शकते. गडाच्या बरोबर गड फेरी करत आहोत बाजूने. हा गडाच्या मागील बाजूचा परिसर, ज्यामध्ये आपल्याला अजून एक अशी दगडात कोरलेली अशी भग्न अवस्थेतले वास्तू दिसते. ही पहा, गडाच्या दगडाचे अवशेष आहेत. हा एक दगड आहे समोर दिसतो आपल्याला. ह्या कोटाचा वापर टेळणी वजा जे आजूबाजू छोटे कोट होते, त्या कोटांना आवश्यक गरजा, ज्या आवश्यक वास्तू पुरवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करण्यात येत होता. ज्यावेळी वसई, ठाणे, भिवंडी या मार्गावर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं, तर त्यांनी सागरी मार्गावर जे व्यापार व्हायचे त्या व्यापार लक्ष ठेवण्यासाठी जे छोटे किल्ले बांधलेले, जे गडी वगैरे जे आपण बोलतो, छोटे चौक्या गडी किंवा असे छोटे कोट, त्यातलाच हा एक महत्त्वाचा कोट होता. ज्यावेळी 1739च्या कालावधीत चिमाजी आपण जे वसई मोहीम आखली होती, त्यामध्ये भरपूर सारे असे छोटे कोट आपल्या ताब्यात घेतले. त्यातलाच हा छोट्या टेकडीवर असलेला आपल्याला पिंपळस किल्ला, जो 1739मध्ये आपल्या स्वराज्यात सामील झालेला. तर असे भरपूर किल्ले आहेत जे ठाणे, वसई, विरार, पालघर अशा ठिकाणी आपल्याला पडीक अवस्थेत बघायला भेटतात. तर भरपूर सारे असे किल्ले आहेत जे आपल्या ह्या अवस्थेत भेटतात. त्यातला थोडा अवशेष आहेत जे बघण्यासारखे, थोडंसं फक्त एक कडीसारखं आहे, याला 2 दरवाजे आहेत, आतमध्ये महाराजांची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे, गड देवता आहे आणि आजूबाजूचा परिसर. तर कसं वाटलं आम्हाला नक्कीच सांगा. आणि असेच अजून अपरिचित वास्तू, गड, छोटे चौक्या किंवा छोटे कोट बघण्यास इच्छुक असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना शेअर नक्कीच करा. तर सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव.